आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया अगेन्स्टच्या सिरीज झाल्यात ओडीआय सिरीज, त्यानंतर मला रिअलाइज झालेलं की गंभीरचं बरोबर आहे, इंडियाला विराट आणि रोहितची गरज नाहीये. रोहित रोको नकोय आपल्याला. नको. हा खरं, काय गरज आहे एवढ्या सेंचुरीजची गरज नाही आहे आपल्याला, आपल्याला हाफ सेंचुरीजची गरज नाही आहे, कन्सिस्टंट परफॉर्मन्सची गरज नाही आय गेस. खरंय. आणि आयुष्यात जो कधी एवढा फिट नव्हता तो फिट झाला रोहित, त्याची काय गरज आहे? म्हणजे तो केक खात होता, आता केक खात नाहीये, त्या सगळ्याची गरज नाहीये. टीम मध्ये तो चांगला माहोल बनतो, काय गरज आहे सगळ्याची? जयस्वाल गायकवाड या दोघांना तयार केलं गेलं, त्याची काय गरज नाही ऑब्व्हियसली. हा म्हणजे काढूनच टाकलं पाहिजे आता तर, आणि 2027 ला तर नाहीच खेळलं पाहिजे. बरोबर. आणि त्यांचं वय झालं माझ्या, आणि काय होतं ते रन्स मारतात, काय फरक पडतो? इंडिया मॅच जिंकते, दोघांनी मॅन ऑफ द अख्ख्या भारताला ते लोक खुश करतात, काय गरज आहे असं? एक्झॅक्टली. देव करो गंभीरचं इंस्टाग्राम अल्गोरिदम जरा चेंज व्हावं, त्याच्यापर्यंत आमचा व्हिडिओ पोहोचावा आणि त्याने ह्यातनं हवं ते उचलावं. येस. असो, पण काल इंडिया टॉस जिंकली फायनली 20 मॅच नंतर. खरंय. मला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यावर तेवढा आनंद झाला तेवढा मला काल टॉस जिंकल्यावर झाला. काल सेलिब्रेशन पण तसंच झालंय राहुलने आणि डाव्या हाताने पाहिजे टॉस उडवला. हा काय असं झालं? हो, त्याने काल तो चेंज आणला होता. ओके, डावे पुढे जातात तर. ओके, खरंय. हा. हर्षित राणाने पण सेलिब्रेट केलं तर. हा, मी सगळेच इन जनरल खूप चीअर करत होते, इव्हन कमेंट्री मध्ये पण त्याबद्दल बोललं गेलं. राईट. नाही, बोललं तर गेलंच पाहिजे जर कोणी जिंकत असेल तर. असो, जर कोणी सेंचुरी मारत असेल तरी पण बोललं गेलंच पाहिजे. काय बोलतो? बोललं गेलं पाहिजे. पण कोणी मारलं सेंचुरी काल? जयस्वाल. काय? एक्झॅक्टली, जयस्वाल बद्दल बोललं गेलं पाहिजे, रोहित आणि विराट बद्दल नाही बोललं पाहिजे फक्त. हा, तसं नाहीच झालं पाहिजे. गंभीर इज राईट. हा, खरंय. असो, पहिली मग इंडियाने बॉलिंग चूज केली ऑब्व्हियसली, आणि चांगली बॉलिंग टाकली ओव्हरऑलच. पिच बघता, पिच तर ठीक होता आय गेस कालचं. पिच मला वाटतं की स्टार्टला बॅट्समॅन जरा, ऍक्च्युली इन जनरल पिच मध्ये ग्रीप होती दुपार असल्यामुळे, पण पिच बॅटिंग फ्रेंडली होतं. त्यात ज्या पद्धतीने आफ्रिकेने स्टार्ट केला होता, त्यांचा रिकल्टन गेला, आणि वाटतं की रिकल्टनला खूप चांगला बॉल टाकला हर्षदीपने माहिती. तो बॉल पण चांगला होता, पण मला वाटतं की गंभीर आफ्रिकेची पण कोचिंग करतोय, कारण मार्करमने लास्ट मॅचला सेंचुरी मारली आहे, त्यानंतर त्यांनी रिकल्टनला त्याच्या जागी खेळलं आणि मार्करमला 3 डाऊन ओपन केलेलं का? हा, मार्करम ओपनर होता, त्यांनी मार्करमला खाली खेळलं कारण त्यांच्याकडे तो प्लेअर नव्हता. कोण तो मधला त्यांचा प्लेअर इंजर्ड झाला, टॉर्झी इंजर्ड झाला, डिजॉर्जी. त्यामुळे त्यांनी मार्करमला खाली घेतलं. पण मला लॉजिक नाही कळलं त्याचं, की तुम्ही हवं तर खालना एक ऑलराऊंडर वाढवा तुम्हाला हवं तर. पण आपल्या इंडियन कोचच्या मते तर बॅटिंग लाईनअप म्हणून मला त्यांचा कोच होता का. हा, तर तिची पहिली विकेट पडली, त्यानंतर बाबूमा आणि आपला डिकॉकने पार्टनरशिप टाकली, त्यांनी 113ची पार्टनरशिप केली. राईट. आणि डिकॉकने अजून एक रेकॉर्ड कायम केला पुन्हा एकदा इंडियात येऊन. 2015ला त्याने डिसायडर मध्येच सेंचुरी टाकलेली, शेवटच्या मॅचला त्याने सेंचुरी टाकलेली, आणि या मॅचला सुद्धा त्याने सेंचुरी टाकली. किती मारले डिकॉकने? 105 की 107 मारले आय गेस. आणि त्याचा अजून एक रेकॉर्ड झाला, इंडिया विरुद्ध सगळ्यात जास्त ओडीआय मध्ये सेंचुरी मारणारा प्लेअर झाला होता त्याने, जयसूर्या बरोबर त्याचं हे झालं. पण जयसूर्याने 85 मॅच मध्ये 7 सेंचुरी मारल्यात, आणि डिकॉकने 23 का 24 इनिंग मध्ये 7 सेंचुरी. पण तो इंडिया विरुद्ध खेळतोच, त्याने लागोपाठ 3 सेंचुरीज पण मारून आफ्रिकेमध्ये इंडिया विरुद्ध. सो डिकॉकला आपण कधी अंडर एस्टिमेट नाही केलं पाहिजे आय गेस. खरं. आणि घुसतो असं मला वाटतं. मुंबई इंडियन्सने पण सोडून त्याला जरा चूक केली असं वाटतं मला. मुंबईने खूप चुका केल्यात, काय कॅप्टन बदलण्यापासून ते अगदीच जाऊ द्या. पुन्हा मला मरमावरती माझ्या तो बोट ठेवतोस. दुःख बघा केवढं यायचं. पण आज आपण एक हार्दिक आपल्या गंड्याची व्हिडिओ टाकली, स्टोरी बघा तुम्ही मांडीला, कळेलच तुम्हाला. हा, त्यानंतर मग आला खेळायला. सो ह्या दोघांनी जेव्हा पार्टनरशिप टाकली, बहुमा आला पहिल्या विकेट, त्यानंतर ब्रिट्झगे आला आणि त्याने पण अटॅकिंग बॅटिंग केली. बहुमा पण बरा खेळला, बहुमा थोडा स्लो खेळला, नंतर त्याने टुवर्ड्स दी एंड त्याच्या इनिंगच्या थोडं एक्सिलरेट करायला गेला, पण मग त्यानंतर आउट झाला. पण त्याने खूप कॅल्क्युलेटेड इनिंग केली, कारण डिकॉक समोर मारत होता, त्याला जडेजाने एक बॉल टाकला, थोडा ऑफ द पिच त्याने असा ग्रिप घेतली बॉल आणि तसा स्क्वेअरला आउट झाला. त्याच्याकडे कोहलीने कॅच घेतली त्याची. राईट. आणि काल पिचवरची एकंदर एनर्जी खूप पॉझिटिव्ह दिसत होती मला. कोहली मूड मध्ये आलेला आहे मला वाटतं. कोहली इज बॅक इन फॉर्म, कोहली इज बॅक इन काय म्हणतात दॅट एरा, गालीगलोज एरा, वी नीड दॅट कोहली. बेन स्टोक्स एरा. परत रोहित शर्मा ज्या प्रकारे काल फिल्डिंग करत होता, भाई उड्या मारून बॉल पकडत होता, एवढं काय म्हणतात, एवढं एनर्जेटिक, एवढं ऍथलेटिक. पण मला नेहमी असं वाटतं, तू कदाचित त्यासाठी मला बोलशील की मी रोहितचा फॅन होतो, पण मला रोहित हा कधीच वाईट फिल्डर वाटला नव्हता. त्याची कॅचिंग तर सेफ होती, त्याची हिटिंग चांगली, तो हिट चांगले करतो बॉल, इज जस्ट दॅट तो धावत नाही जास्ती. पण मला रोहित शर्मा फिल्डर वाटला. तो मॅच फिट आहेच आधीपासून,
कोणी काही बोले त्याच्या पोटाबद्दल वगैरे, पण तो मॅच फिट नेहमी होताच. खरं. तुझं आणि काल त्याने शो केलेलं, काल त्याने त्याने उलट्या हाताने बॉल पकडला, जो तू म्हणालास तो स्क्वेअर त्याने बॉल पकडला, तो 2-3 वेळा पकडला त्याने, आणि त्याने कव्हरचा पण पकडला होता. येस, दोन्ही वेळा त्याला अप्रिशिएट केलं गेलं खूप. त्याने कॅच पण चांगली काढली, हाय कॅच होती, एवढी नव्हती हाय, पण ती कॅच होती चांगली. आय गेस केक खाणं बंद करणं त्याच्या पत्त्यावर पडलं. खरं. मी पण आता केक खाणं सोडणार आहे बहुतेक, गोड मला पण सध्या बंद करावं असं वाटतं. डे 1. तर रोहितची फिल्डिंग झाली. त्यानंतर बॉलिंग मध्ये मला वाटतं की काल प्रसिद्ध कृष्णाची लास्ट मॅच होती त्याच्या करिअरची होती, कारण त्याने पहिल्या 2 ओव्हरला 27 रन्स दिले, पण त्यानंतर सेकंड 270 मध्ये प्रसिद्ध कृष्णाने आय गेस 65 की 66 रन्स दिलेत ओव्हरऑल त्याच्या स्पेल मध्ये 10 ओव्हर. कालच्या मॅच पण काल त्याने पहिल्या 2ला 27 दिले होते बाय द वे. तो सेकंड स्पेलला आला, त्यात पण त्याला आधी मारला, त्यानंतर माहित नाही त्याला काय चांगला बॉल सुचला, त्याने हाला टाकला आधी, कोणतो त्याने ब्रिड्सगेला आउट केला, तो पण कॅच कोहलीने घेतला आय गेस. त्यानंतर त्याने मार्क्रमचा कॅच कोहलीने घेतला, एलबीडब्ल्यू का बोल्ड झाला, आतमध्ये बॉल आला होता, मार्क्रमचा कॅच कोहलीने घेतला. त्यानंतर त्याने डिकॉकला जो बॉल टाकला, डिकॉक पिकअप करायला गेला. सो काल बेसिकली वाटतं कृष्णाचं करिअर काल वाचलेलं आहे. 4 विकेट संपलं होतं. पण तू पहिलं वाक्य खूप कॉन्ट्राडिक्टरी बोललास की शेवटची मॅच होती वगैरे, त्याची शेवटची मॅच होती असं म्हणतो कृष्णाची, त्याचं करिअर काल वाचलं असं मी म्हटलं. म्हणजे काल त्याची ऑलमोस्ट शेवटची मॅच होती, त्याने काल ते 4 विकेट काढल्या म्हणून तो वाचलाय असं माझं म्हणणं. ठीक आहे, तुम्ही बघा जरा 1 मिनिट. पण मी ह्याच सेन्सने बोललोय, काल कृष्णाची शेवटची मॅच होती, काल तो ज्या पद्धतीने बॉलिंग करत आला होता, काल नशिबाने त्याने 4 विकेट काढले म्हणून तो वाचला असं माझं म्हणणं. ओके ठीक आहे, क्लॅरिफिकेशन आलेलं आहे. पण काल मला वाटतं की आफ्रिका 350 कडे कूच करत होती, बट इज जस्ट दॅट की त्यांनी मध्ये ज्या विकेट्स पाडल्या, नांगी टाकली मध्येच एकदम. सन्सगिरी किंवा सुनंदन लिलेंच्या भाषेत बोलायला गेलं तर नांगी टाकली ऑस्ट्रेलियाने. खरं, मला 23 वर्ल्ड कप पाठवला असो. तर त्यानंतर कुलदीपने पण चांगली बॉलिंग केली, कुलदीपला आधी मारला डिकॉकने बऱ्यापैकी, पण नंतर डिकॉकने परत अजून कोण होता तो बॅट्समन त्यांचा, ब्रिड्सगेने पण मारला. डिकॉकने आय गेस ब्रिड्सगेन त्याला एवढं नाही मारलं, ब्रिड्सगेने तिला मला 2 6 मारला. हा राईट. डिकॉकने कुलदीपला एक 6 मारला शॉर्ट पिच बॉलला, शॉर्ट आर्म जॅब सारखा मारला त्याने, कडक उचलून फेकला आणि तो लांब गेला. डिकॉक भारीच बॅट्समन खरं. रिकल्टन त्याला दिसतो पण खेळत नाही, पण डिकॉक चांगला बॅट्समन नाही. रिकल्टन मुंबई इंडियन्स कडून चांगला गेला, पण आहे पोटेन्शियल आहे, चांगला प्लेअर तो. येस. त्यानंतर रिव्ह्यू तर कुलदीपने 4 विकेट काढल्या, त्यात त्याला वाटतं 7-8 विकेट मिळाल्या असत्या त्याच्या मते, पण त्याचा एकही रिव्ह्यू त्याला घेऊ दिला नाही रोहितने आणि के एल राहुलने. एका रिव्ह्यूला तर मला वाटलेलं पण की भाई आउट असेल, पण रोहितने घेऊ नाही दिला. रोहित आणि कोहली पण नाही मिळाला. त्याच्या पायाला जो लागला एकदम, म्हणजे टोवर जो लागला गुगली बॉल होता तो आय गेस गेला असता स्टंपवर, माहित नाही, पण तो नंतर हाईट वरती वाचला असता. अच्छा, तसं होतं ते. सो माझ्या ते कुलदीप आणि रिव्ह्यूज आणि रोहित हे जे काल चालू होतं पूर्ण, सो काल रोहित पूर्ण वेळ मीम मटेरियल देत होतो माझ्यामध्ये, त्याचे काय लाफ्टर त्याचे चालू होते. आय गेस पीआर टीम 1 तास आधी नेट प्रॅक्टिस नको करू सांगते, तो आमच्या बरोबर बस असं सांगतो, मीम प्रॅक्टिस करतो. येस. सो आणि मग 270 रन्स टू विन होते इंडियासाठी, जे की आय गेस नॉट इनफ होते. नॉट इनफ होते, पण आणि इन जनरल ड्यू पण होता पिच वरती, सो इंडियासाठी इझी असणार होतं. पण काल जर तू बघशील तर काल इंडियाने खूप अशी पर्सेंटेज क्रिकेट केली इंडियाने काल, एकदम असं एक क्रिकेट होतं कॅल्क्युलेटिव्ह म्हणायचं, की ज्यात एक बॅट्समन वेळ खेळतोय आणि एक बॅट्समन मारून खेळतोय. जसं बघशील जयस्वाल काल खूप स्ट्रगल करत होता, त्याने ऑलमोस्ट, पण समोर रोहित ऑब्व्हियसली मारत होता. रोहितने काल एक चार्जिंग करून शॉट मारला, इंजिडीला पूल मारला, तो काय शॉट होता. अरे कडक. पण तुला असं नाही वाटत, हे जनरल तू बिंग क्रिकेटर, मला असं वाटतं की युजली रोहित शर्माचं बघून कळतं किंवा पुढे येणार आहे, तरी पण त्याला बॉलर पकडत का नाही मला हे नाही कळत, त्याचं रिझन नाही कळत अजून पण माहित नाही. किंवा मग नाही, तो पुढे आला म्हणूनच त्याने शॉर्ट पिच तेव्हा बॉल टाकला असेल ना, पण तो पण त्याने. पण युजली आता बघशील तर रोहित शर्मा ऑलमोस्ट 23 वर्ल्ड कप असं आपण बघतो की त्याचा एक ठरलेलं आहे की त्याने 2-3 बॉल डॉट केले की तो पुढे येऊन मारतो. पण तो तेवढा चांगला बॅट्समन आहे ना की तो ती डिलिव्हरी ऍडजस्टमेंट आणि ते जे म्हणतात की त्याच्याकडे 1-2 सेकंद जास्त आहेत बाकीच्या बॅट्समन पेक्षा, तेच आहे ते की तुला ऍडजस्टमेंट करता येते वेळेच्या आधीच, बॉलची लेंथ किंवा लाईन, इंजुरीचा स्पीड पण कमी नाहीये, तो 140 आसपास टाकतो. सो दॅट्स अ गॉड गिफ्ट नाउ. सो तो काल मला एक कमाल शॉट वाटला त्याने, जो काल मारला, बाकीचे दोन ते पण ते कॉर्बिन बॉसला मारले त्यामुळे ठीक आहे. पण त्याने काल 2-3 मला आठवतं त्याने स्क्वेअर वर एक शॉट मारला होता, तो एक त्याने चांगला मारला होता. सो काल रोहित चांगली बॅटिंग करत होता काल, त्याने ऑब्व्हियसली एक सेंचुरी मिस केली त्याची परत एकदा, 75 सेल्फलेस. आता तो सेल्फलेस नाहीये, आता तो खरंच सेल्फिश झाला असं मला वाटतंय, जस्ट बिकॉज ऑफ गंभीर आणि व्हायलाच पाहिजे. जर त्या दोघांच्या जागेवर डाऊट घेणार असेल कोण ओडीआय क्रिकेटमध्ये, एकच फॉर्मॅट खेळतात, तर मग व्हावं सेल्फिश. भाई सेंचुरीसाठी खेळा, हाफ सेंचुरीसाठी खेळा, मॅच बाकीचे लोक आहेत जिंकवायला, ते लोक जिंकवतील. खरं, पण ठीक आहे. पण जयस्वालच्या बॅटिंग मध्ये तुला काय वाटतंय? मला ते काल जसं कृष्णाचं होतं, नाही त्याच्यामुळे शेवटचीच मॅच होती,
कारण गिल परत पहिली दुसरी मॅच आहे रे त्याची ओडी. आणि गिल आता आला की त्याला खेळणार कुठे तुझ्या जयस्वालला. हा ऍक्च्युली रोहित लागण्याची हिंमत तुला अश्विनने खूप चांगलं बॅटिंग लाईनअप तुझ्या त्याने गिलला बाहेर काढलं टीम मध्ये. येस चालेल मला. जयस्वालला पण काढलंय त्याने, गिलला पण काढलंय त्याने. अश्विनने हे सुचवलंय थोडक्यात की विराट आणि रोहितने यावं ओपन. पण मला वाटतं की गायकवाड तेवढा चांगला बाउन्सरचा प्लेअर नाहीये माझ्या मते, जो आफ्रिकेत होणार आहे वर्ल्ड कप. पण इन जनरल तो बेटर प्लेअर. अय्यर पण नाही मला असं वाटतं. काय अय्यर पण एवढा खास प्लेअर नाही बाउन्सरचा, पण ठीक आहे. नाही पण तू ते लोक असे प्लेअर आहेत त्यांच्यावर. पण बाउन्सर ट्रॅक वरती मी जास्त ट्रस्ट करेन गिलला. अच्छा असं मला वाटतं. हा त्याचा जो शॉर्ट टाइम जॅब वगैरे तो जो मारतो ते कम्फर्टेबल करतो बाउन्सर्स असू शकतं. पण ती बॅटिंग लाईनअप मला जरा सेफ वाटते अजून गिल जयस्वाल यांच्यापेक्षा. ऑब्व्हियसली हे खूप चांगले प्लेयर्सच आहेत, नो डाऊट की ते लोक इंटरनॅशनल लेवलला खेळतात शेवटी. पण गिल, रोहित शर्मा, विराट कोहली. पण यू नेव्हर नो की गायकवाड आणि कोण टॉपला श्रेयस अय्यर खेळतील, पण रोहित आणि विराटच्या जागी खेळतील. यू नेव्हर नो. नाही पण ही सेफ लाईन आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, गायकवाड, त्यानंतर श्रेयस अय्यर, 3 डाऊन. त्यानंतर बरोबर गायकवाड बोलला, 1 डाऊन, राहुल ऑब्व्हियसली. त्यानंतर मग पांड्या असायला हवा होपफुली. पांड्या ओडीआय खेळला पाहिजे. पांड्यासारखा प्लेअर नाही इंडियाकडे. आणि वॉशी तुझा तेवढा भरोसाचा नाहीये अजून की तू त्याच्यावर बँक करशील. ते लोक अक्षर पटेलवरती भरोसा करतात माझ्या बॅटिंगसाठी बऱ्यापैकी. आणि जडेजाच माहित नाही मला. आणि वॉशी बद्दल जे काही प्रेस कॉन्फरन्स मध्ये येऊन बोलला गंभीर की त्याने 3 नंबरला पण बॅटिंग केली, त्याने 8 नंबरला पण केली, त्याने 6 ला पण केली, 5. अरे त्याला एक जागा दे भाई. बॅटिंग लाईनअप्स आर नॉट काल दिली त्याला जागा ड्रेसिंग रूम मध्ये. खरं, बॅटिंग लाईनअप्स आर नॉट ओव्हर रेटेड. रोहित शर्माची बॅटिंग लाईनअप चेंज झाली. 5 किंवा 6 वर खेळायचा तो, त्याला ओपनर बनवलं, त्याचं अख्खं करिअर चेंज झालं भाई. जरी तो प्रॉमिसिंग पासून बोलायचं की प्रॉमिसिंग प्लेअर आहे, टॅलेंटेड आहे, त्याच्यानंतर तो लेजंड बनला. त्यानंतर तो ओपनिंग पोझिशनमुळे बनला. हा, ओपनिंग पोझिशनमुळे बनला. सो प्लेअरच्या डोक्यात एक माइंडसेट असतो की मला स्विंग जास्त चांगला खेळता येतोय, मला स्पिन जास्त खेळता येतो, मी या पोझिशनला बेटर खेळू शकतो. हे प्लेअरच्या डोक्यात असतंच. गंभीर कधी खाली चांगला खेळलाय सांग मला? 1 डाऊनच्या खाली गंभीर चांगला. गंभीर हा मला खेळलाच नाही असं वाटतं. एक्झॅक्टली. तो खाली खेळला असता तर मला नाही वाटत तो एवढा सक्सेसफुल राहिला असता. सो ते बॅटिंग लाईनअप्स आर नॉट ओव्हर रेटेड माझ्या मते. पण मला तुला काय वाटतं गंभीरचं काय झालं नेमकं? गंभीरचं काय म्हणतो ना, गंभीर काय ते पाणी कुठे हे झालं म्हणतो, मुरलंय कुठे? 2011ला मॅन ऑफ द मॅच, 2011ला मॅन ऑफ द मॅच नाही मिळालं, हे तिथे पाणी मुरलंय सगळं. मला जेन्युअनली असं वाटलं की तो कोच म्हणून थोडंसं सगळं रिवॅम्प होईल असं मला वाटलं. आणि अजून एक हल्ली ती पण चर्चा होते की धोनीच्या वेळी तो व्हाईस कॅप्टन होता, त्यानंतर व्हाईस कॅप्टनला चेंज करवलं, चुकीचं होतं माझ्या, आणि विराट कोहलीला बनवलं गेलं. सो हा असेल पण त्या काळात चुकीचं. पण तू त्याचं हे नाही धरू शकत ना, काय म्हणतात त्या ग्रज नाही धरून ठेवू शकत लोकांविषयी. माहित नाही आहे की नाही माहित नाही, पण इन जनरल त्याच्या वागणे, त्याच्या बोलण्यात ते दिसतं की आहे भाई ग्रज. मॅन ऑफ द मॅच न मिळाल्याचा फायनलला. आणि तसे मला वाटतं की तो इंटेंट वाईज वाईट नाहीये, इंटेंट वाईट नसणारच आहे कधी. पण मला असं वाटतं की तो खूप जास्ती हट्टी आहे. म्हणजे त्याचा तो जो कॉल आहे की रोहित आणि विराटला त्याला साईडलाईन करायचं वयामुळे, त्याच्यामुळे असेल ते, तो कदाचित त्याचा बरोबर असला सुद्धा पण जर दोघं आउट ऑफ फॉर्म असते असं माझं म्हणणं. आता पण जेव्हा की तू बघशील त्याने जे टेस्ट मधनं काढलं त्यावरती मी त्याच्या सपोर्ट मध्ये होतो की ठीक आहे त्या दोघांना काढलं, ठीक आहे, कारण दोघांनी ऍक्च्युअली खूप वाईट परफॉर्म केलं. कोहली ऑलमोस्ट गेली 5 वर्ष वाईट केला होता आणि रोहित पण ऑलमोस्ट बीजीटी वाईट केला. आणि ज्या दिवशी रोहितने KL राहुलला ओपनिंग दिली त्या दिवशी मी म्हटलं होतं की त्याचं संपलं. आय वॉज द सिन्स दॅट डे आय वॉज सीइंग. पण ठीक आहे, तर माझं म्हणणं की ते ठीक आहे, त्यांनी दोघांनी ऑलरेडी T20 सोडलंय, गिव्ह अप केलंय. त्यात वन डेत तरी त्यांना तो मान द्यावा की त्यांचं क्रिकेट सोडावं. गंभीर आणि ते डिझर्व, त्यांनी गेली 15-20 वर्ष जे काही केलंय ते लोक डिझर्वच करतात. राईट, जरी वर्ल्ड कप नसेल आला वगैरे डझंट मॅटर. कोहली कॅप्टन पण जेव्हा होता तेव्हा फक्त आपल्याकडे टुर्नामेंट्स आपण जिंकत नव्हतो, पण बायलॅटरल्स म्हण किंवा टेस्ट मध्ये म्हण. आणि मला वाटतं की आपण कुठल्याही टुर्नामेंटच्या सेमीफायनल आपण छोटी गोष्ट नाहीये. मी तर माझ्या लहानपणी आपल्या लहानपणी आपण 3चा वर्ल्ड कप आपण बघितला नव्हता एवढा, पण ठीक आहे, आपण त्याच्या फायनल आलो, मग 7ला नाही आलो, आपण 11ला आलो, पण कन्सिस्टन्सी तेवढी नव्हती. पण तू बघशील तर रोहित विराटचा जो काळ राहिलाय, स्पेशली आफ्टर 12-13 2011च्या वर्ल्ड कप नंतरच, नंतर बोलला काळ होता, कारण तो काळ मोर ऑफ सचिन सेवा घ्या लोकांचा होता. पण जेव्हापासून कोहली रोहित यांचा काळ आहे त्यानंतर इंडियाने फार कमी वेळा काय म्हणतो ना माती खाल्ली. एक 20चा T20 वर्ल्ड कप सोडशील तर अदरवाईज इंडिया प्रत्येक ठिकाणी सेमीज, बरोबर, काही म्हण कॉम्पिटिशन नाहीये, पैसा खूप आहे, पण कन्सिस्टंटली इंडिया चांगली खेळली. राईट. फक्त तेच आहे की फायनलला जाऊन जे की चोकिंग जे म्हणतो ते पण झालं, 2दा आपण जिंकलो. हा, 2दा जिंकलो. सो तो पण टॅग आता निघून गेला. आता 27चा वर्ल्ड कप आय गेस लास्ट असणार आहे. पण मला फक्त हीच भीती की गंभीर, एक तर मला नेहमी असं वाटतं की गंभीरला त्याच्या आयुष्यात ते क्रेडिट नाही मिळालं.
हे त्याचं दुःख आहेच बरोबर त्यात त्याने इतकं चुकीचं वागून मी अजून एक त्याचा ग्रेग चॅपल नाही झाला पाहिजे एवढं मला वाटतं. मी तुला त्याच्यासाठी अमोल मुजुमदार यासाठी खूप चांगलं उदाहरण आहे. अमोल मुजुमदार हा सचिनचा तोडीस तोड प्लेअर होता डोमेस्टिक मध्ये असं बोललं जातं अजून सुद्धा. पण मला नाही दिसत त्याने कुठे अशी स्टेटमेंट दिली आहेत किंवा त्याने कुठे अशा इंटरव्ह्यू सोशल मीडिया नव्हतं आणि तो जाफर पण नव्हता. तरी त्याच्याबद्दल मी कोणाकडूनच ऐकलं नाही कोणत्याही बाकीच्या. आता तू रवी शास्त्रीचे इंटरव्ह्यूज बघते गंभीर बद्दल सर्रास काय बोलतात राईट. तू गंभीरचा तो बदला घेतोय. गंभीरचा खूप बोलायचा. ॲडी अपटनचं जर तू स्टेटमेंट उचलून बघितलं तर त्याने स्टेटमेंट दिलंय प्रॉपर त्याच्या इंटरव्ह्यू मध्ये की गंभीर इज अ मेंटली इनसिक्युअर मॅन. सो तू हे अमोल मुजुमदार बद्दल नाही ऐकत कुठे. त्याला ड्यू क्रेडिट त्याचं मिळालं आता विमेन्स वर्ल्ड कप जिंकल्यानंतर. जरी ऍज अ क्रिकेटर नसेल मिळालं तरी क्रिकेट फ्रेटर्निटीमध्ये जे तुला एक अचीव्ह करावं असं वाटतं ते त्याने केलं अचीव्ह. आणि माझ्या गंभीर तो सॅटिस्फॅक्शनचा मुद्दा आहे. तो सॅटिस्फाईड नाही माझ्यामध्ये. तू असं माझ्यामध्ये नेकी कर दर्या मिळाल हे असलं पाहिजे. संत कबीर झाले त्यांच्या पॉडकास्ट वरती. पण असलं पाहिजे ना. पण ज्या गोष्टी तुझ्या कंट्रोलमध्ये नाहीयेत त्या नाहीयेत त्याबद्दल तू काय करणार आहे. आणि मला असं वाटतं की गंभीर ही इज ट्राईंग टू हार्ड टू प्रूव्ह हिमसेल्फ. एक्झॅक्टली. आता माझं असं मत आहे की धोनी ग्रेट होताच पण त्यात मला असं वाटतं की धोनीचं नेचर किंवा त्याचं नशीब या गोष्टी त्याच्यासोबत ऑब्व्हियसली कदाचित गंभीर नशीब नसेल असं त्याने समजून जावं. नेचर पण नाहीये. पण तू बघशील तर आफ्टर धोनी किंवा रोहित IPL मध्ये तो सक्सेसफुल कॅप्टन राहिलेला आहे. त्याने कोच म्हणून जिंकलेला आहे. त्याने प्लेअर म्हणून त्याला नसेल मिळालं तरी त्याला कॅप्टन आयपीएल मध्ये त्याला कॅप्टन म्हणून क्रेडिट मिळालं. इंडियन प्लेअर म्हणून म्हणतो. त्याला जरी लोक असं म्हणतात की धोनीने वर्ल्ड कप जिंकवला आपण म्हणतोय तरी 30 ते 40% लोक आहेत ज्यांचं असं म्हणणं की गंभीरने पण ऑब्व्हियसली T20 वर्ल्ड कप म्हणणं की गंभीरने ह्या गोष्टी अक्नॉलेज केल्या पाहिजेत. त्याने जरा आतनं खूप काय तू म्हणाला असते ग्रज नाही धरले पाहिजे. सो माझ्या ते गंभीर नीड्स ट्रीटमेंट कदाचित नसेल पण ग्रज कदाचित नसेल पण हे मी अग्री करत नाही. आपण असं दिसतं प्रॉपर आपण असं धरून चालू की नसेल पण ग्रज बट द वे ही रिॲक्ट्स ते त्याने कंट्रोल केलं पाहिजे राईट. लोकांसमोर किंवा विराट कोहली बरोबर जे काही आता त्याचे व्हिडिओज येतात एकदम कोल्ड हँडशेक कोल्ड हग्स वगैरे केले जात आहेत आणि ते दिसतं कोल्ड आहे तर आहे भाई नाही तुम्ही ते इग्नोर करू शकत. आणि मला असं वाटतं की जी चूक ग्रेग चॅपलने केली होती की तुला बरेच सिनियर्स अडसर वाटू शकतात किंवा काही असू शकतात पण तुला मॅनेज करता आलं पाहिजे. जे गॅरी कर्स्टनने केलं होतं त्यावेळी. आज मी सहवागची एक छोटीशी क्लिप बघितली व्हायरल झालेली. तुला जर आठवत असेल सहवाग आपल्या लहानपणी तसाच प्लेअर होता. लगी तो छगी आपण जसं म्हणतो तसा होता की आज तो खेळला तर खेळला नाही खेळला. जेव्हा गॅरी कर्स्टन आला टीम मध्ये कोच म्हणून तो सहवागला काय म्हणाला की मला तुझ्याकडनं 30 रन्स हवेत फक्त. सो दॅट क्लिअर्ड सहवाग की मला काय करायचं. सो त्यात त्याने चांगल्या इनिंग्स पण केल्यात खूप. सो तसं आणि गॅरी कर्स्टन अजून एक गोष्ट बोललेला जो जेव्हा आला कोच म्हणून तेव्हा टीम मध्ये कोण होतं सचिन द्रविड होता गॅरी कर्स्टन होता पण शेवटच्या काळात धोनीने एक इंटरव्ह्यू दिला होता इस टीम में 2 प्लेयर फिट नाही होते त्यानंतर द्रविड नव्हता. द्रविड वनडे मध्ये नव्हता गॅरी कर्स्टन असताना नव्हताच माझ्यामध्ये राईट. पण मग गॅरी कर्स्टनने आला आता रिसेंटली एक इंटरव्ह्यू त्याच्यामध्ये त्याने हे बोललंय की मी तिथे प्लेयर्सना कसं खेळायचं हे शिकवायला नव्हतं. मला तिथे मॅनेज करायच्या होत्या गोष्टी. कोणाचे इगो मोठे नाही झाले पाहिजेत कोण कसं गोष्टी ऍडजस्ट करता आल्या पाहिजे लोकांना ह्या सगळ्यासाठी मी तिथे होतो. कारण सचिनला सहवागला युवराज सिंगला धोनीला तू काय मॅनेज करणार राईट. तू काय शिकवणार त्यांना. बरोबर ते काय शिकवणार त्यांना मॅनेजच करायचं तुला गोष्टी तिथे जाऊन आणि त्यांचा माइंडसेट ठीक राहायला पाहिजे हेच मेन काम होतं. थोडं गंभीरला त्यांनी नाही केलं गोष्ट मला वाटतं. पण मला वाटतं की ग्रेग चॅपल आणि गंभीरचा तोच मला प्रॉब्लेम वाटतो की दे वॉन्ट टू बी पोस्टर बॉईज. हा मला प्रॉब्लेम वाटतो. म्हणजे तू गॅरी कर्स्टन बघशील तर आपल्या लहानपणी तो नव्हताच प्लेअर म्हणून. आपल्या आधी तो रिटायर झाला होता बरोबर पण जेव्हा तो कोच म्हणून आला आपल्या त्याबद्दल एक प्लेअर म्हणून त्याबद्दल माहिती होतं. पण गॅरी कर्स्टन मला वाटतं की तो कधी ती लाईमलाईट घ्यायला नाही गेला. म्हणजे त्याच्या काळात धोनी हिरो होता असं तू म्हणशील. तसं जॉन राईच्या काळात गांगुली हिरो होता असं तू म्हणशील. आणि आता तू बघशील तर द्रविडच्या काळात रोहित हिरो होता बरोबर. सो त्यांच्या नेहमी काळात ते लोक बॅकग्राऊंडला राहून त्यांनी काम केलं आणि त्यांनी ते क्रेडिटसाठी काम नाही केलं. जे की तुला सतत जाणवतं की ग्रेग चॅपलने ते हिरोईक कॉल्स घ्यायला गेला तो खूप जास्ती. गांगुलीला ड्रॉप करणं म्हण किंवा सचिनच्या बॅटिंग ऑर्डरचं म्हण. सेम विथ गंभीरने कोहली आणि धोनी बद्दल डिसिजन घेतलेत म्हण किंवा गिलला कॅप्टन केलंय ओव्हर ऑल दी प्लेयर्स लाईक पंत पांड्या किंवा अजून अश्विन T20 मध्ये तरी मला नाही वाटत गिल डिझर्व करतो कॅप्टनशिप. सो हे सगळं असताना मला वाटतं की गंभीरचे ते कॉल्स खूप म्हणतो ना खूप असे करिझमॅटिक कॉल घ्यायला जातो असं मला वाटतं की जे की मला वाटतं की खूप बेसिक आणि प्रॉब्लेम आहे की ते वर्क नाही करत. कीप इट सिम्पल वाला अप्रोच गंभीरने घेतला असं मला वाटतं. राईट आणि द्रविडने तेच केलं ना. द्रविड पण जेव्हा कोच म्हणून आला सुरुवातीला
T20 मध्ये हगले इंडिया. सो दॅट वॉज द फेस की ऍडजस्टमेंट चालू आहे. द्रविड स्वतःच्या दृष्टिकोनाने हे बघत होता की कोण कुठे ऍडजस्ट होतं आणि त्यानंतर त्याला सक्सेस मिळालं. राईट, T20 वर्ल्ड कप जिंकलो आपण त्याच्या कोचिंग टेन्युअर अंडर. सो गंभीरचा हा काळ खूप जास्त लांबला जातोय ऍडजस्टमेंटचा, की कोण कुठे खेळणार आहे वगैरे देखील चालू होते. आणि मला असं वाटतं की गंभीर माझ्या मते वन ऑफ द ब्रिलियंट प्लेयर्स ऑफ स्पिन बॉल होता त्याच्या काळातला. सो माझ्या मते त्याच्या काळात इंडियाने स्पिन एवढा वाईट खेळावं हे पण मला काही लॉजिक कळत नाही. राईट, असो आपण गंभीर पुराण बंद करूया, मॅच वर बीसीसीआयने पण बंद करावं, जाऊ दे. रोहित बद्दल बोलूया आपण. रोहितचे काल 20,000 इंटरनॅशनल रन्स पूर्ण झाले. इज इन द फेअर लिस्ट ऑफ 4थ्या नंबरला. सचिन, विराट, द्रविड आणि द्रविडला मागे नाही टाकणार कारण द्रविड 24,000. सो आय गेस 4,000 रन. 100 सेंचुरीज बद्दल काय वाटतं तुला विराटच्या? आता मला वाटतं की विराट पुन्हा त्या टच मध्ये आला तर जरा किती कोहली किती 84 झाले. अजून 16 हव्यात मला वाटतं काहीतरी गेम. आणि 45 की 50 मॅचेस असतात. पण ते जरा मला 45 मध्ये 15 सेंचुऱ्या मारूही शकतो तो, असं नाही की तो त्याने मारलाय ते काही त्याने की काही 45 40 पण मारेल तो. चल एक सांग, तुला वाटतं होतील की नाही होतील 100 सेंचुरी? अरे यार काय हो की नाही? प्रॅक्टिकली नाही वाटतं मला, पण इधर से लग रहा है की हो सकता है. नाही त्या मला कळत नाही. पण सचिन बोललो, अरे तुझ्या आयुष्याचा कॉल नाही घ्यायचा हो की नाही, बोल. नाही वाटत मला. ओके. आणि रोहितच्या 50 सेंचुऱ्या मी इम्पॉसिबल मानतो, कारण तो एवढा कन्सिस्टंटली सेंचुरी नाही मारत. म्हणजे काय होतं जेव्हा रोहित ऑलमोस्ट प्रत्येक सीझन सेंचुरी मारत होता, पण आता तो नाही खेळत तेवढा. राईट, कारण आता त्याचा खेळण्याची स्टाईल बदलली ना. पण आता तो जरा सेल्फलेस कमी झाला, तो मारू शकतो. नेव्हर नो. आय गेस खेळावं, सेल्फिशच खेळावं. तो सेल्फिश खेळला. आणि कोहली तर ऑलरेडी सेंचुरी सारखी. कोहलीने एक नो लुक शॉट टाकलाय जो काल. कोणाला मारला तो? ह्याला बॉर्शला मारला. कारण कॉर्बिन बॉर्शला प्रत्येकाने मारलं. सो साऊथ आफ्रिकेला दाखवलं की ब्रेव्हिस फक्त तुमच्याकडेच नाही, आमच्याकडे पण एक आहे. आणि उचलून कोहलीने 65 मारले. 45 बॉल. 45 बॉल म्हणजे टू फास्ट. रोहित शर्मा खेळत होता काय? रोहित शर्मा 73 बॉल 75 मारले. आणि एक विकेट लूज केली आपण आणि किती 9 विकेटने जिंकलो आपण काल. सो जयस्वाल बद्दल बोलूया आय गेस थोडं. गंभीर आमची मारेल. सो जयस्वाल पण काल चांगला खेळलाय. खूप फायटिंग इनिंग खेळला तो, असं नाही की तो वाईटच खेळला. नाही त्याचा काल तो स्ट्रगल होता बऱ्यापैकी, कारण त्याला स्टार्टला जमतच नव्हता, ऍडजस्ट करत नव्हता तो. तरी काल स्क्वेअर कट बऱ्यापैकी दाबला होता त्याचा. तर 1-2 मध्ये मारले तरी पण नाही, तो दाबावाच कंट्रोल केला त्याने काल खूप चांगला. आणि मला ते रोहितची त्याला कदाचित हेल्प झाली खूप जास्ती, कारण रोहित त्याला बऱ्यापैकी गाईड करत होता. बॉल सोडण्यापासून ते अगदीच तो बऱ्यापैकी त्याला गाईड करत होता. एक्झॅक्टली हेच महत्व आहे या प्लेयर्सचं, जे धोनीने त्याच्या एंड ऑफ द करिअर केलं. तेच आता हे दोघं एंड ऑफ द करिअर की गायडिंग करतात भाई. जेव्हा फ्लेअर निघून जाईल दोघांचा, ते स्वतः निघून जातील. जसं त्यांनी T20 किंवा ते केलं. T20 मध्ये फ्लेअर नव्हताच निघून गेला, पण नवीन प्लेयर्सना चान्स. आणि T20 हे खूप यंग ब्लडचा फॉर्म. फायनली ही ऍक्सेप्टेड. मग तो आयपीएल मध्ये काय नाही? इंटरनॅशनल आयपीएल इज अ ब्रँड गेम. क्रिकेट नाही, आयपीएल सर्कस आहे. चाल, मी तर क्लिअरली म्हणतो. या स्टेटमेंटची एक वेगळी व्हिडिओ बनवणार आहे. येस, बनवा ना. बोल पुढे. सो धोनी तिथे गरजेचं आहे. जर व्ह्युअरशिप हवी आहे तर धोनी गरजेचं आहे. विराट गरजेचं आहे. बोल हे तू माईक मध्ये बोल. जरा टेक्निकली साऊंड होतो आय गेस. टेक्निकली साऊंडर आमचा रोहित शर्मा आहे. काय बोलतो, विसरलो मी सगळं टेक्निक. अच्छा, तू बोलत होतास की जयस्वाल. तू बोल की यांची गरज काय, रोहित आणि विराटची गरज काय? तर ही गरज आहे की जयस्वाल म्हण, अर्शदीप म्हण, कुलदीप म्हण, इव्हन KL राहुलला पण आपण धरूच शकतो. ह्या सगळ्या प्लेयर्सना नीट गाईड करणं ही त्या दोघांचा मेन टास्क आहे आता. आणि टीम मध्ये असा एक माहोल बनवून ठेवणं जो टॉक्सिक नसेल. 2023च्या वर्ल्ड कपचा माहोल बघतो, इट वॉज वन ऑफ द बेस्ट कॅम्पेन. नसलो जिंकलो तरी तो माहोल आता नाही दिसत तुला, जो लास्ट 2-3 मॅच मध्ये आपल्याला बघायला मिळाला ग्राउंडवर. डगआउट मध्ये काय सीन आहे माहित नाही अजून, पण ऍटलीस्ट ग्राउंडच्या बाहेर तेव्हा बघायला मिळायचा तो माहोल. तो होपफुली डगआउट मध्ये पण येईल काही दिवसांनी, जर हे दोघं असंच खेळत राहिले. काल एक पोस्ट बघितली मी की अरे बंद करा T20, अजून 2-3 ओडीआय मॅचेस खेळा. पण मजा तर येते बघायला ओडीआय मॅचेस. मला नेहमी आणि ओडीआय मॅचेस एक मेन काय असतं माहिती, तुला जर अख्खा दिवस काही काम नसेल तर तू भाई दुपारी टीव्ही ऑन कर, रात्रभर बघत बस, तुझा दिवस असाच निघून जातो. आणि T20चं कसं आहे की तू एक तास बिझी असला, मॅच तुझी निघून जाणार समोर. ओडीआयचं कसं की 10 ओव्हर चालले आहेत, 20 ओव्हर चालली आहे, मध्ये तू 5-10 ओव्हर मिस करायचं काही फरक नाही पडत. फरक नाही पडत. सो T20 नाही करू शकत.
हा आता रोहित आणि विराट नसताना कसं बघितलं जाईल ओडीआय क्रिकेट करे इंडियन्स कडून, तेही एक वेगळी गोष्ट आहे. पण ऍटलीस्ट हे लोक असेपर्यंत ओडीआय क्रिकेट खेळूच शकतात चांगलं. अभी हम जिंदा आहे. येस, तोपर्यंत आय गेस वेगळे लेजंड्स तयार होतील, रिटायर होतील तोपर्यंत. नाही होणार काय वाटतंय? कोण होऊ शकतं? चल 2-3 नाव मला बघ. माझा रोहित विराट नंतर मला इंडियन आवडता प्लेअर माझ्यासाठी कोण आहे? मला तिलक वर्मा खूप आवडतो प्लेअर म्हणून. ओडीआय मध्ये. ओडीआय मध्ये माझ्या मते गिल चांगला, अय्यर. मला जयस्वाल आणि केएल राहुल वर विश्वास. ऍक्च्युली केएल राहुल, पण मला केएल राहुल तेच वाटतं इनकन्सिस्टन्सी. हा, इनकन्सिस्टन्सी पेक्षा पण नाही, तू आता त्याचा पण माहोल बघतो. आता तू असं हे नाही वाटत, आता तू डिप्रेस्ड प्लेअर नाही वाटत आहे. इव्हन तू बघशील तर ह्या सिरीज मध्ये 2 चांगले नॉक्स केलेत. त्याने स्पेशली जो शॉट मारला होता मागे, रिव्हर्स खूप केला होता, दॅट वॉज द पण नेक्स्ट बॉलला आउट पण त्याच शॉट सेकंड मॅचला आलेला आय गेस. त्याच मॅचला, त्याच 6 नंतर तो आउट झाला लगेच. सेकंड मॅचला ना? नाही, त्याच मॅचला त्याने 6 मारला. पहिल्या मॅचला, हा मग बोल ना, आफ्रिकेसोबतच्या त्याने तो रिव्हर्स खूप मारला. नेक्स्ट बॉल त्याने परत मारला, आउट झाला. सेकंड मॅचला पण त्याने 50 टाकलेली. सो केएल राहुल तर ऑब्व्हियसली वी नो कन्सिस्टंट आहे. फक्त केएल राहुल थोडंसं मला वाटतं की माइंडसेटचा इश्यू आहे, जो लगेच शेल मध्ये जातो तो आय गेस जरा. आणि मला नेहमीच वाटतं की केएल राहुलला पण त्याच्या कर्तृत्व किंवा त्याच्या केपेबिलिटी एवढं मिळालं नाहीये. सो त्याला पण मिळावं आय गेस. ते पण आहे रे की थोडं तू बघशील तर रोहित विराटच्या काळात तो होता की तो यंग प्लेअर होता, हा म्हणतात तो ओल्ड प्लेअर होत चाललाय आणि तो अजून तिकडेच आहे. राईट, येस. पण जडेजाला पण नको विसरूया. पण जडेजा पण, आपण रोहितची फिल्डिंग अप्रिशिएट करतोय. त्याने काल परवा डाईव्ह वगैरे, जडेजा बरीच वर्ष करतोय. सो जडेजा पण रोहित आणि विराटच्याच वेटरन्सच्याच लिस्ट मध्ये. वयाचा तर तो मोठा पण नाही, रोहितून छोटा असेल. रोहितून लहान, विराटपेक्षा मोठा. रोहित आय गेस आता 38 आहे, जडेजा इज 37 आणि कोहली इज 36 आय गेस. हा, सो वी नीड देम. आम्ही सुरुवातीला जे बोललो ते सगळं का बोललो ते तुम्हाला माहितच असेल इंट्रो मध्ये. सो आता पुढे काय वाटतं? पुढची वाटचाल काय वाटते? पुढची वाटचाल आता T20 सिरीज येईल, सूर्या पुन्हा कॅप्टन असेल, गिलचं सिलेक्शन झालंय पुन्हा T20 मध्ये व्हाईस कॅप्टन आपला. मला जेन्युइनली वाटतं की सॅमसन सोबत खूप चुकीचं झालेलं, पण ठीक आहे, आता काय बोलून काही अर्थ नाही वाटत. खरं, जोपर्यंत गंभीर आणि आगरकर आहेत तोपर्यंत आपण बोलून काही फायदा नाहीये. ऍज अ नेशन वी शुड स्टँड टुगेदर बिहाइंड असो देशासमोर. दे शुड कीप इट सिम्पल. माझ्यामध्ये इंडियाकडे एवढा मोठा टॅलेंट पूल आहे, सो खूप बेसिक आणि खूप सिम्पल गोष्टी ठेवून इंडियाने क्रिकेटकडे बघितलं पाहिजे आणि इंडियाने पुढे गेलं पाहिजे. येस. आणि तुम्ही सुद्धा आम्हाला कमेंट्स मध्ये सांगा रोहित आणि विराटला तुम्ही अजून किती वर्ष बघायला आवडेल तुम्हाला खेळताना, आणि IPL मध्ये थालाचं खेळणं कसं बरोबर आहे हे सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंट्स मध्ये सांगा. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मांडीला खाजला, क्रिकेटवरचा पहिला मराठी पॉडकास्ट. येस. मी माइंड ड्रॉप करणार होतो.